वजन वाढायला वेळ लागत नाही. काही दिवसात खूप प्रमाणात वजन वाढू शकतं, पण कमी दिवसामध्ये वजन कमी करणं हा टास्क आहे. आणि खरं तर ना, मला विचाराल तर असं कमी दिवसामध्ये पटकन वजन कमी करणं समहाऊ मला ते योग्य वाटत नाही. तेही ग्रॅज्युअली हळूच कमी व्हायला पाहिजे. पण तरीही आज मी तुम्हाला 2 असे प्रकार दाखवणार आहे. ते प्रकार केल्यानंतर मात्र तुमचं वजन लवकर कमी व्हायला नक्कीच मदत होईल. ते 2 प्रकार कुठले तुम्हाला सांगणार आहे. आता पहिली गोष्ट, तुम्हाला पूर्ण तुमच्या स्नायूंवरती ताण द्यावाच लागणार आहे. खूप फॅट जमा झालेले असतील, खूप कॅलरीज जमा झालेल्या असणार आहेत, पण त्या बर्न केल्याशिवाय तरी जाणार नाहीत. तुम्ही फक्त डाएट करून जमणार नाहीच आहे आता. कारण की पूर्वी तुम्ही डाएटला सुरुवात केली होती, सोबत तुम्ही योगा किंवा एक्सरसाइज करत होतात, सो ते बॅलन्स होता. आता झाले असं, जरी तुम्ही व्यायाम करत असलात तरीसुद्धा तुमचं डाएटचं प्रमाण जरा कमी झालं. तुम्ही एक्स्ट्रा फूड जास्त खाल्लेले आणि तेही थोडं कॅलरीजवालं, स्वीट पण खाल्लं गेले, फॅट्स पण आलेले आहेत, सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. सो मला असं वाटतं या सगळ्यावरती ॲट अ टाईम मात करणारे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे हनुमान दंड. आता हनुमान दंड म्हणजे काय हे तुम्ही ऐकलं असेलच. म्हणजे हा प्रकार प्राचीन फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना, कुस्तीमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार केले जातात. त्यातलाच हा हनुमान दंड आहे. तर हनुमान दंड का बघायला गेला तर तो खूप इझी दिसतो, पण ज्या वेळेला तुम्ही करायला जाल ना, त्यावेळेला मात्र पूर्ण घामाघूम व्हायला होतं. आणि ह्याचं एम काय माहिती आहे, हनुमान दंड का केला जायचा किंवा का केला जातो? हनुमानामध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे. हनुमानामध्ये खूप शक्ती आहे. ती शक्ती, त्या लेवलची शक्ती आपल्यामध्ये यावी. हनुमानामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यामध्ये यावी आणि दिवसभर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर आपल्याला करता यावा, म्हणून हनुमान दंड घातले जातात. बरं, हनुमान दंडाचा फक्त वजन कमी होण्यासाठी उपयोग होत नाही. हनुमान दंडाचा तुमचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तुमच्या कोरवरती. तुमचे सगळे स्नायू तर बळकट होतातच. म्हणजे विचार करा, हनुमान दंड तुम्हाला दाखवताना कळेलच. म्हणजे हातापासून पायापर्यंतचा प्रत्येक स्नायू हा ताणला जातो. आणि ह्याचा फायदा असाच आहे, स्नायूची लवचिकता, तुमची पचनसंस्थासुद्धा सुधारते, तुमचं कोर स्ट्रेंथ वाढते, परत तुमची ओव्हरऑल स्ट्रेंथ वाढते. जो पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढ्या ताकदीची गरज असते, जेवढ्या ऊर्जेची गरज असते, जेवढ्या स्टॅमिनाची गरज असते. आजकाल होते असं की आपली झोप कमी झाल्याकारणाने आपण उठतोय सकाळी उशिरा उठल्यानंतर आपल्या सगळ्याच वेळा ज्या आहेत त्या पाळल्या जात नाही आहेत. आणि पहिले कसं असायचं की आपण सकाळी 9 वाजता कामाला लागलो की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम केल्यावर घरी आल्यावरती थोडा वेळ आपण फॅमिलीला देऊ शकतो, इतकी ऊर्जा आपल्यामध्ये असायची. पण आत्ता असं झालं आहे की आपण दिवसच उशिरा सुरू होतोय आपला, त्यामुळे थकणं किंवा ताणतणाव या गोष्टी तर आहेतच, पण त्याच्यावरती मेंटल स्ट्रेस पण आहे. त्यामुळे लवकर माणूस आज थकतोय. तर त्याच्यासाठी आता हे प्रॉब्लेम्स आहेत, तर सोल्युशन पण आपल्यालाच त्याच्यातनं काढायचं आहे. फक्त सोल्युशन एकमेव एवढं मला दिसतंय की आपण स्वतःवरती, स्वतःच्या तब्येतीवरती जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. तर दिवाळीनंतर वजन वाढलेलं आहे आणि ते वजन कमी करण्यासाठी मी 2 प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. तर 2 प्रकारामधला पहिला प्रकार हनुमान दंड. आता ह्याच्यातही 2 प्रकार आहेत. प्रकार म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की ज्यांचं एज ग्रुप जास्त आहे त्यांना मे बी हनुमान दंड करताना त्रास होऊ शकतो, पण त्याच्यातमध्येही तुम्हाला इझी पद्धतीने कसं करता येईल हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते. हे बघा, हा पाय पुढे घ्यायचा आहे, राईट लेग, आणि जर पुशअप नसेल जरी मारताय तरी फक्त तुम्ही 1 2 3 4, थोडं फास्ट करायचं असेल तर हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार मी दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही एक 5 मिनिटांनी सुरुवात करायची, म्हणजे किमान 5 मिनिटं. 5 मिनिटाचा परत ब्रेक घ्या, परत 5 मिनिटं परत करा. हे दंड सुरुवातीला एक 12चा एक सेट करा, त्याच्यानंतर हळूहळू 24, मग ते 50पर्यंत जरी तुम्ही गेलात रोज. पण हे एकच आसन किंवा हा एकच प्रकार किमान 20 मिनिटं तरी करा, नॉनस्टॉप. म्हणजे नॉनस्टॉप म्हणण्यापेक्षा
जो व्यायाम आपण करायला सुरुवात करतो एक टार्गेटेड टाईम ठेवा. एक साधारण 50 जरी तुम्ही दंड असे मारलेत ना सुरुवातीला, तरीही तुम्हाला वजन उतरण्यामध्ये त्याचा फायदा दिसून येईल. लक्षात ठेवायचं आहे, आपल्या शरीराचा भाग आपल्याला व्यवस्थित उचलता आला पाहिजे आणि हातावर आणि पायावर तेवढंच व्यवस्थित प्रेशर देता आलं पाहिजे आणि समप्रमाणात देता आलं पाहिजे. या हनुमान दंडाचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहिती आहे? जसं आपण एक्स्ट्रा काही खाल्लं असेल किंवा डाएट सुटलं असेल तर सगळ्यात आधी चरबी कुठे जमा होते? आपले दंड, पोट, कंबर, मांड्या याच्यामध्ये आपले फॅट्स जास्तीत जास्त तयार होतात. कोणाची लोअर बॉडी हेवी असते, कोणाची अपर बॉडी हेवी असते. तर ह्या सगळ्या भागांवरती काम करणारं हा एक प्रकार आहे, तो म्हणजे हनुमान दंड. खांदे, हात, कोर, मांड्या, पाठ या सगळ्यांवरती ॲट अ टाईम काम करणारा हा प्रकार आहे. म्हणूनच मी आजचा हा प्रकार तुम्हाला याच्यासाठी दाखवला आहे. ज्यांचं डाएट सुटलेलं असेल किंवा ज्यांचं वजन 2-4 किलो वाढलेलं असेल त्यांनी टेन्शन घेऊ नका. सलग न चुकता कन्सिस्टन्सी मात्र इम्पॉर्टंट आहे. तुम्ही असं म्हणाल की आज हनुमान दंड मारले म्हटल्यावर उद्या पूर्ण बॉडी पेन होते, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची की इतका हेवी एक्सरसाइज केल्यानंतर किंवा इतका हेवी प्रकार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची बॉडी पेन करू शकते. बट त्याला म्हणतात स्वीट पेन. ते पेनही जसं स्वीट खाताना मजा आली की नाही, तसं हे पेन स्वीट पद्धतीने आपल्याला पचवायचं आहे. आणि कुठलाही खंड न पाडता किमान सलग 15 दिवस तरी हनुमान दंड तुम्ही केलेत तर तुमच्या वजनावर नक्की परिणाम झालेला तुम्हाला दिसेल. आता मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, बर्पी एक्सरसाइज. चला बघूया. तर हे 2 उत्तम प्रकार आपण पाहिलेले आहेत लवकर वजन कमी होण्यासाठी. पण मी पुन्हा एकदा सांगते, लवकर म्हणजे लगेचच काही दिवसातच वजन कमी करण्याच्या मागे लागू नका. त्याचा साईड इफेक्टही होऊ शकतो. साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा आपण नॅचरली जसं वजन वाढतं तसंच नॅचरली उतरलं पाहिजे या मताची आहे. अदरवाईज तुम्ही जर कुठल्या डॉक्टरांकडे किंवा डायटिशियनकडे गेलात तर त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे उपाय सांगितले जातीलही. पण मला असं वाटतं की वजन उतरताना ते ग्रॅज्युअली उतरलं पाहिजे.